मुलांना आवडणारी रेसिपी आज आपण बनवणार आहोत. मूग डाळीचा ढोकळा. खूप सोप्पा आहे बनवायला. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. इथे मी 2 वाटी मूग डाळ 5 तासासाठी भिजत ठेवलेली होती. आता ही मूग डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची. अर्धी वाटी बारीक रवा घालायचा, थोडंसं दही घालायचं, हिरवी मिरची आणि अद्रक घालून हे मिक्सरमधून चांगलं वाटून घ्यायचं. परत यामध्ये 1 वाटी भरून पाणी घालायचं, थोडीशी हळद घालायची आणि हे परत मिश्रण आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे. तर बघा या पद्धतीचं असायला हवं. आता हे मिश्रण आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायचं. यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ, इनो घालायचा. इथं मी 1 पॅकेट इनोचं घातलंय. तेल घालायचं. आता हे मिश्रणामध्ये सर्व एकत्र छान मिक्स करून घ्यायचं. आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा करायचा त्या भांड्याला तेल लावून घ्यायचं. लगेच तेल लावलेल्या भांड्यामध्ये मिश्रण घालून घ्यायचं. त्यावर चिली फ्लेक्स घालायची. अगोदरच मी पाणी गरम करून घेतलेलं होतं. 15 ते 20 मिनिट ढोकळा चांगला शिजवून घ्यायचा. बघा ढोकळा छान शिजलेला आहे. आता गॅस बंद करायचा आणि ढोकळा पूर्ण थंड झाल्यानंतरच कट करून घ्यायचा. आता फोडणी तयार करून घेऊया. कडकडीत तेल गरम करून घ्यायचं. मोहरी घालायची, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि थोडं तीळ घालायचं. छान फोडणी तयार झाली की ढोकळ्यावर घालून घ्यायची. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. बघा ढोकळा छान तयार झालेला आहे. रंग देखील खूप सुरेख आलेला आहे. मस्त असा ढोकळा जाळीदार मऊसूद हा तयार झालेला आहे. मुलांना आवडणारी रेसिपी आहे ढोकळ्याची. पौष्टिक आहे. जरूर करून पहा. आणि मंडळी, तुम्ही ही रेसिपी कुठून पाहताय ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.